विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मुलांशी गप्पा, सहज शिक्षण आणि संवादातून शिक्षणाकडे या वेगवेगळ्या भूमिकेतून आपण पोहोचलो आहोत दिवस क्रमांक 187 कडे. जर तुम्ही बातम्या ऐकला असाल, टीव्ही पाहिली असेल, तर नक्कीच काही विद्यार्थ्यांना खूप आनंद झालेला असेल. आता का आनंद झाला असेल? अशी कोणती बातमी असेल, की जिच्यामुळे विद्यार्थ्यांना आनंद झाला असेल? सांगता येईल सर कुणाला? शाळा उघडली असेल बहुतेक. सर शाळा सुरू होणार आहे. 27 जानेवारी पासून शाळा सुरू होणार आहे. 20 जानेवारी पासून शाळा सुरू होणार. 27 26 ला ध्वजारोहण म्हणजे ती सुट्टीच असते. 26च आहे खरं तर. 26 ला ध्वजारोहण आहे आणि ध्वजारोहणाच्या दुसऱ्या दिवशीपासून इयत्ता सगळ्यांसाठी नाही इयत्ता 5 ते 8 म्हणजेच 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे कोरोनाचे सगळे नियम पाळून त्यांची शाळा सुरू होणार आहे. नक्कीच एक आनंदाची गोष्ट आहे. कारण शाळा ती शेवटी शाळाच. इथं आपण कितीही बोलू द्या, काही असू द्या, पण शाळेसारखं जे त्या ठिकाणचं जे वातावरण आहे, ते आपण घरी किंवा ऑनलाईनमध्ये तेवढं निर्माण नाही करू शकत. कारण तिथं आपण अगदी सकाळी काही जणांची शाळा सकाळी 7:30, 7 पासून 12 पर्यंत, काही जणांची 10 पासून 4 पर्यंत आणि तो एक फिजिकली आपण जेव्हा एकत्र असतो, सर्वजण समोरासमोर असतो, कुणाला चापट मारतो, कुणाला बोलतो, कुणाला रागावतो, कुणासोबत खेळतो, कुणाचा डब्बा खातो. ते जे आहे, ते वातावरण 27 तारखेपासून सुरू होईल, असं शिक्षण मंत्री यांनी काल जाहीर केलेलं आहे. बघूयात आणि नक्कीच त्या सुरू व्हाव्यात, अशी आपण आशा बाळगूयात आणि त्याच्यासोबतच कारण शाळा सुरू होण्याचे दुसरे एक संकेत याच्यामुळं, की परवाला एक माहिती मागवलेली आहे शासनाने, सर्व शाळांनी ती भरून दिलेली आहे. इयत्ता 4थी आणि 5वीच्या विद्यार्थ्यांना एक गणवेश मिळणार आहे. जे इयत्ता 4थी मध्ये आहेत, 4थी पासून पुढे, 1ली, 2री, 3री याचा अर्थ 1ली, 2री, 3रीच्या जे शाळा आहेत, त्या 1ली, 2री, 3रीचे वर्ग यावर्षी उघडणार नाहीत, की त्याच्यातून एक अर्थबोध होतो. म्हणजे 5वीचा सुरू झालाय, लागलीच काही दिवसातच 4थीचा सुरू होणार, हे नक्की. मग कारण त्यांच्यासाठीच गणवेशाची रक्कम लागलीच त्या आपल्या जिल्हा परिषदेच्या ज्या विद्यार्थ्यांना तो नियम लागू आहे. विद्यार्थी कोणते असतात ते? सर्व मुली आणि मुलांना सुद्धा असतो, पण मुलं असतात एस-सी कॅटेगरी मधले, एस-टी कॅटेगरी मधले आणि जे विद्यार्थी दारिद्र्य रेषेखाली आहेत, म्हणजेच बी-पी-एल, बिलो पॉवर्टी लेव्हल, त्याच्यामध्ये जे असतात, त्या मुलांना एका गणवेशाचे ₹300 याप्रमाणे शासन आपल्याला पैसा देतं. परवालाच ती माहिती गोळा केलेली आहे. म्हणजे काही दिवसात ती पण येणार. आता दुसरी आणखी एक आनंदाची गोष्ट ही शाळा सुरू होते 27 तारखेला. आणि 27 तारखेला आपला दिवस असणार आहे 99. जे तुमचे पालक आहेत, त्यांना नक्कीच माहिती असेल. एक 10वीला आम्हाला एक धडा होता, मॅजिक ऑफ 99. 99 ची मॅजिक काय आहे? 99 ची किमया. इंग्लिशमध्ये पाठ होता आम्हाला. मॅजिक ऑफ 99. मॅजिक ऑफ 99 मध्ये एक आहे, त्याच्यामध्ये एक मिसळला, की तो 3 अक्षरी, 3 अंकी संख्येमध्ये जातो. तो मॅजिक ऑफ 99. तुम्ही बाटा कंपनी पहा. त्याच्यात तुम्ही चप्पल घ्या, सॅडल घ्या, बूट घ्या, कोणतेही घ्या. त्याची किंमत कशी असते? ₹499, ₹999, ₹399, ₹199. ₹149. नाही, 199. त्या 99च्या किमती त्या बाटामध्ये अधिक आहे. आपल्याला तर वाटतंय आणि आपण काय करतो? पटकन 200 देऊन मोकळं होतो. जर 599 असेल, 600 देऊन मोकळं होतो. पहा किती म्हणजे त्या ठिकाणी हे आहे. समजा दिवसभरामध्ये बाटा कंपनीने देशभरामध्ये, देश-विदेशामध्ये जेवढे त्यांचे दुकान आहेत, जेवढे स्टॉल आहेत, त्या ठिकाणी जर दिवसभरामध्ये पूर्ण अख्ख्या भारतामध्ये जर त्यांनी जर समजा 1,00,000 चप्पल बोट विकले, आपण तर 200 देतोय. ₹1,00,000 कुठलेही ज्याचा काहीच घेणं देणं नाही, ज्याचा कुठलाच हिसाब नाही, असा आपला ₹1 त्यांच्या लाखात बदलतो. कमाल, कमालीचं डोकं वापरलेलं आहे. किंवा ₹1 नाही परत दिला,
बरेच जण मागतात, काही जण मागत नाही, तर त्यांना चिल्लर नाही म्हणून चॉकलेट दिलं जातं. म्हणजे ऑटोमॅटिकली एक चॉकलेटचं दुकान सुद्धा चालतंय, एक चॉकलेटचं कारखाना सुद्धा चालतंय. म्हणजे दुसऱ्या एकाला त्यांनी व्यवसाय मिळवून दिलेला आहे. कारण ₹1 सरासरी चिल्लर कोणी देत नाही. ते घ्या म्हणतात चॉकलेट. मग ते ₹1 चॉकलेट जे की बनलेलं असतं 20 ते 30 पैशाला. म्हणजे तिथं त्याला आणखी 60 ते 70 पैसे, 80 पैसे तिथं आणखी एक त्यांचा फायदा. हेच तर व्यवहार कौशल्य, व्यवसाय कौशल्य असतं. चला असो. या नव्या दिवसाची सुरुवात, नव्या पहाटेची सुरुवात आणि 200 कडे वाटचालीची सुरुवात आपण आज दोन्ही विषयाने करणार आहोत. एक मराठी, आपली भाषा आणि दुसरी इंग्लिश. पण आज प्रथम इंग्लिश. तुम्हाला पहिल्या दिसत असेल की काय आहे. तसं तर प्रश्न दिसायलेत, परंतु प्रश्नामध्ये काहीच दिसेना चाललंय. मी काहीच करू शकत नाही सर, फक्त प्रश्न आहेत. पण या प्रश्नाचं काहीच करू शकत नाही. नाही करू शकणार तुम्ही काहीच. कारण इथं मी फक्त प्रश्नाचा तुम्हाला साचा दिलेला आहे. हे साचा आहे आणि या साच्यामध्ये कोणता धडा लपलाय तुम्हाला सहज सांगता येईल. कोण सांगू शकतो? जोडीचा सर. कोणता शब्द लपलाय? बरं, जोडी. आणखी चूक की बरोबर. बघा, विचार करा, प्रश्न वाचा. चुकीची जोडी ओळखा. धडा कोणता लपला असेल ते झाला प्रश्न प्रकार. धडा कोणता लपला असेल? ठीक आहे, सांगतो. चुकीच्या जोडीचा प्रश्न आहे. जोड्या. जोड्या लावा. सिंग्युलर नंबर अँड प्लुरल नंबर. धड्याचं नाव आहे नंबर. नंबर म्हणजे तिथं अंक नाही. नंबर म्हणजे वचन. वचनाचे 2 प्रकार. आता तुम्ही म्हणसाल वचनाचे 2 प्रकार. हो सर, आम्हाला माहित आहे. कोणते? एक वचन द्यायचं, पाळायचं नाही. दुसरं वचन द्यायचं आणि पाळायचं. 2 वचन आम्हाला माहित आहेत सर. एक मी प्रॉमिस करतो. यस यार, मी सर मी कंप्लीट. सांगू. उद्देश आणि विधेय सर. उद्देश हा? आणि विधेय. उद्देश्य विधेय. सर नाही. एक अनेक वचन. एक वचन अनेक वचन. मी वचनकडे चाललोय. मग तुम्हाला म्हणलं वचन कोणते? हे बघ, मी तुला वचन देतो बरं. आज तुझे पैसे घेतले ना, उद्या कोण नाही पैसे मी तुला देतो. वचन दिलं. उद्या भेटलो, परवा भेटलो, महिन्याला भेटलो, 6 महिन्याला भेटलो. सर, एक काय? वचन म्हणजे एक वचन आणि अनेक वचन. आणि एक वचन म्हणजे एक वस्तू. एक वस्तू आता हत्ती, खडू, हा, आणि मग अनेक खडूच होतात. जर तिथं कोणती बरं, हा, एक माणूस, एक मुलगा, अनेक मुले असं होतं. एक वचन म्हणजे एक वस्तू आणि अनेक वचन म्हणजे भरपूर वस्तू. Yes. तिथं भरपूर जण असू शकतात. अगदी बरोबर आहे. भरपूर म्हणजेच त्याच्यामध्ये आपण थोडस म्हणजे अगदी व्यवस्थितपणे थोडं पुढे जाऊयात. आपण फक्त एक शब्द लिहून घ्या अगोदर. याचं नाव स्पेलिंग सहित लिहून घ्या. पुढे जे शब्द आहे नंबर. नंबर तुम्हाला माहिती आहे स्पेलिंग NUMBER. सिंग्युलर नंबर अँड प्लुरल नंबर. सिंग्युलर माहिती आहे, सिंगल एक, अँड प्लुरल म्हणजे मोर दॅन 1. सिंग्युलर नंबर एक वचन, प्लुरल नंबर नंबर N कॅपिटल घ्या, NUMBER. नंबर, सिंग्युलर नंबर, अँड देन सेकंड वन प्लुरल नंबर. नंबर प्लुरल करू नका, प्लुरलच्या पुढे नंबर. ओके श्रेया? नाही तर सर तुम्ही असं दिलं होतं नंबर प्लुरल. हा, नंबर म्हणून. ओके, सिंग्युलर अँड प्लुरल. आता सिंग्युलर एक वचन, प्लुरल अनेक वचन. आता त्यानं सांगितलं तन्मयने, अगदी बरोबर आहे. समजा माझ्याकडे खडू आहे.
एक खडू. मग अनेक साठी काय सांगितलं? भरपूर असतील तर. आता नुसतं भरपूर नाही, त्या ठिकाणी आपल्याला एकच शब्द वापरायचा. एकापेक्षा अधिक असतील तर. भरपूर म्हणजे किती असू शकतात? इथं तर एकच आंबा आहे. त्याच्यात फक्त 2च आंबे आहेत. मग ते भरपूर झाले नाहीत, असंही वाटू शकतं. म्हणून फक्त भरपूर ऐवजी एक, एकापेक्षा अधिक. एक खडू, 2 खडू म्हणजेच एकापेक्षा अधिक झाले. मोर दॅन वन. जेव्हा वन असतं तेव्हा सिंग्युलर, आणि जेव्हा मोर दॅन वन असतो, येस, दिस इज साइन ऑफ मोर दॅन. वन लेस अँड अनदर मोर दॅन. सो मग वन पेक्षा मोठा कोण आहे? 2. येस, मिनिमम 2, मॅक्झिमम कितीही. म्हणून कमीत कमी एकापेक्षा अधिक म्हणजे 2 वस्तू जर एकत्र आल्या तर त्याला आपण प्लुरल म्हणतो, म्हणजेच अनेक वचन म्हणतो. हे फक्त लक्षात ठेवायचं. फक्त भरपूर नकोय. त्याचं नावामध्ये शब्द लपलाय, अनेक वस्तू असतील. अनेक म्हणजे किती असू शकतात? अनेक म्हणजेच त्या ठिकाणी त्या 2 असू शकतात, ते 3 असू शकतात, 10 असू शकतात, 50 असू शकतात. एखादी सभा असेल तर तिथं लाखो माणसं असू शकतात. तिथं मी मोजणार नाही किती आहेत, मग ते अनेक आहेत, मोर दॅन वन आहेत. When there were more than one, then we call plural number. And when only one, only and only one, at that time it completely singular number. So today we learn about singular number and plural number. आता तुला सांगू याच्यामध्ये काय दिले तुम्ही, याच्यात काहीच कळणं झालंय आम्हाला. इथं तर प्रश्न आहे सर, तुम्ही आम्हाला काही शिकवलंच नाही, तुम्ही प्रश्न कसं काय विचारले? बरोबर आहे, तुमचं होऊ शकते तसं. नाही ना थोडस. हा, इथं तर काय दिलंय? एक जण प्रश्न वाचा. अभिनव प्रश्न वाच पहिला. सर मला ते प्रश्न आणि त्याचं उत्तर सुद्धा काय आहे सर ते समजलं. प्रश्न अभिनव वाचेल. What is the popular प्लुरल. प्लुरल. plural प्लुरल. प्लुरल. plural of the words? वर्ड याच्या पुढे आता जागा रिकामी आहे. व्हॉट इज द प्लुरल ऑफ द वर्ड? म्हणजे याच्या पुढे काहीतरी आहे. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला म्हणलं हा एक साचा आहे. म्हणजे जेव्हा आता तुमच्यापैकी जे तुम्ही चाचणी तयार करणारे आहात, काही ऑनलाईन करा, काही ऑफलाईन करा, वहीवर तुमच्या आता साचा तयार ठेवा. तुम्हाला परीक्षेमध्ये हे 4 पैकी कोणताही प्रश्न प्रकार, हे आहेत प्रश्न प्रकार. परीक्षेमध्ये तुम्हाला या पाठावर कोणत्या प्रकारचा प्रश्न विचारू शकतात? त्याच्यामध्ये 4 प्रकार विचारू शकतात. आता समजा प्रकार म्हणजे काय हे लक्षात नसेल तर पुन्हा आणखी सांग. एक वस्तू माझ्या हातात आहे आणि प्रश्न तयार करायचा आहे. काय होईल? माझ्या हातात किती खडू आहेत? एक. दुसरं, माझ्या हातात काय आहे? तिसरं, मी कोणती वस्तू दाखवतोय? चौथा, ही पांढरी वस्तू काय असेल? पाचवा, या वस्तूचा उपयोग काय असेल? ही वस्तू तुम्ही कुठे पाहिली असेल? ही वस्तू बाजारात कुठे मिळेल? ही वस्तू कशापासून तयार करतात? ही वस्तू कोण वापरतं? ही वस्तू किती रुपयाला मिळेल? हातातील ह्या वस्तू किती आहेत? एक वस्तू दाखवली. देअर आर सो मेनी क्वेश्चन्स. इथं तर प्रश्न एकच होता, एकच होता. मग आपल्याला एकच पाठ आहे. ओनली नंबर इज द वन आवर टुडेज लेसन. एक वचन, अनेक वचन. वचन तर मराठीमध्ये आपण फक्त म्हणतो वचन. दोन्ही पाहिजेत आपल्याला, मराठी इंग्लिश, कारण भाषा विषय आहे. मग व्हॉट इज द प्लुरल ऑफ द वर्ड डॅश डॅश डॅश? इथं पुढे डॅश 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 आहे.
इथं मला जागा कमी होती म्हणून तिथं फक्त खाली टिंब दिलेला आहे. म्हणजे एक प्रश्न प्रकार तुमच्याकडे तयार झाला. आता वहीवर काम करणारे आणि ऑनलाईन काम करणारे, तुमच्याकडे या पद्धतीचे किमान 5 प्रश्न तुम्ही तयार करायचे. काय वापरायचंय इथपर्यंत गेल्याच्या नंतर सांगेल. काय वापरायचं तुम्हाला, काय घ्यायचंय, काहीही घेऊ शकता, काहीही. कसं बघूया. प्रश्न क्रमांक 2 तन्मय वाच. तन्मय किंवा तन्वी दोघांपैकी असतो कोणी. सर. चूज द करेक्ट प्लुरल ऑफ द वर्ड डॅश डॅश डॅश. चूज म्हणजे आपल्याला माहित झालं पाहिजे. चूज म्हणजे निवडा. चूज द करेक्ट प्लुरल ऑफ द वर्ड म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काही पर्याय देणार आहेत, त्यातून प्लुरल कोणता आहे तो तुम्हाला निवडायचा आहे. आता आपल्याला माहित आहे, आपली शिष्यवृत्ती आहे. देअर आर 4 ऑप्शन्स. 1 2 3 4. वी नो व्हेरी वेल. सो नाउ here is the question. Choose the correct plural of the word. एक तुम्हाला शब्द दिला जाईल, त्या शब्दाचे 4 पर्याय दिले जातील आणि तेही आपल्याला माहित आहे की या 4 पैकी आपला एकच कम्प्लिटली 100% बरोबर आहे. देर आर नो 2 चॉईस. देर इज ओनली 1 चॉईस. मग हे 1 ऑप्शन आपला करेक्ट असणार आहे. तर तो ऑप्शन कोणता तो आपल्याला शोधून काढायचा आहे. मग हा एक प्रकार वेगळा. इथं फक्त विचारलंय व्हॉट इज द प्लुरल. जवळपास प्रश्न तोच आहे. एका या शब्दाचा दिलेल्या शब्दाचं अनेक वचन कोणतं. इथं विचारलंय चूज द करेक्ट प्लुरल. खालील पैकी योग्य अनेक वचन निवडा दिलेल्या शब्दासाठीच. देन क्वेश्चन नंबर 3. नाव करत वाघमोडे. Yes, Karan, are you ready? Okay, Rohini. Choose the incorrect pair of the word. आता बरं मी थोडस या शब्दाकडे जातो. पेअर, PAIR. पेअर हा शब्द तुम्ही कुठं ऐकलाय किंवा तुम्ही कुठं बोलता. सर जोडी लावताना पियर हा शब्द आम्ही वापरला. म्हणजे जोड्याला पेपर मध्ये येते सर. मॅच द पेअर येतो. ओके, बरोबर आहे. आता मी तुम्हाला बरं आणखी तुम्हाला कुठं वाटतं बरं की तुम्ही आता सोडून द्या, पुस्तक सोडून द्या, अभ्यास सोडून द्या, सगळं सोडून द्या आणि आता तुम्ही पेअर हा शब्द कुठं वापरलाय. सर फळांच्या दुकानात गेल्यावर. बरं आणखी बरोबर आहे. सर दोन वस्तू एकत्र घेताना. बरं, आता मी आता तुम्हाला एक क्लू देतोय. बरोबर आहे, तुम्ही सांगताय ते सगळं बरोबर आहे का. मला एक जोडी द्या. पेअर ऑफ बनेन, पेअर ऑफ अंडरवेअर चालते. ओके, आता मात्र मी तुम्हाला एक क्लू देतोय आणि त्या क्लू मधून कोणाला ओळखता येते बघूया. हा पेअर हा शब्द खेळामध्ये वापरतात. एका असा कोणता खेळ आहे की त्या खेळामध्ये पेअर हा शब्द वापरतात. बॅट बॉल, टेनिस, बॅडमिंटन. त्याच्यामध्ये दोन्ही पायांची लंगडी. सर दोन्ही पायांची लंगडी. एक मिनिट ऐकून घ्या अगोदर. मी तुम्हाला एक क्लू दिला, तो खेळ आहे. आता दुसरा एक क्लू देतोय की तो बैठे खेळ आहे. चला लावा दिमाग आता की तो खेळ आपण बसून खेळतो आणि तिथं पेर हा शब्द. सर पत्ते. आणखी आणखी आता ते ठीक आहे. आणखी कॅरम. लुडो. आता कॅरम सांगितलं. कॅरम मधला पेअर काय असतो सांगा. सर ते लाल राणीसाठी कोणता तरी अजून एक हे घ्यावा लागतो. कवडी. राणीसाठी कोणती तरी अजून एक कवडी घ्यावी नाही. लागते. ती पेर. नाही नाही सर नाही काळ्या कवड्या आणि पिवळ्या कवड्या. नाही. ते राणी येते. सर दोघं मिळून खेळतात. लाल कवडी. आता ऐका. दोघं मिळून खेळतात. नाही बरं ठीक आहे, ते दोघं मिळून खेळतात म्हणून दोघं पण- मिळून खेळतात जमते.
आता बघा, आता लक्ष द्या. पुन्हा तुम्ही म्हणसाल अरे यार याला म्हणतो का आम्ही तर खूप प्रयत्न केलेला आहे असा. आता ध्यान ठेवा. म्हणून तुम्हाला मुद्दाम, कारण तो शब्द आणखी कुठं वापरतात हे सुद्धा आपल्याला माहित झालं पाहिजे, असलंच पाहिजे. असं गृहीत धरा, हा कॅरम आहे. ओके, या कॅरम मध्ये अनेक गोटे आहेत. त्यापैकी इथं गोटे आहेत, इथं गोटे आहेत, इथं गोटे आहेत. एक मिनिट, ही तुमची जागा आहे जिथं आपल्याला स्ट्रायकर ठेवायचा आहे. आणि इथं एक गोटी आहे आणि इथं एक तिच्या समोरच गोटी आहे. जेव्हा दोन गोट्या एकमेकांच्या समोर असतात आणि जर मागचीला धक्का दिला तर पुढची जाणार आहे आणि तीही अगदी हे 4 पैकी बरोबर एका छिद्रामध्ये, तेव्हा हा पेअर तयार झालेला असतो. याला पेअर म्हणतात, की जोडी अगदी भिडून असतात एकमेकांना, अगदी भिडून. म्हणजे तिथं बरोबर आपण एक, आता त्याच्यामध्ये वेगळे शब्द आहेत. काही जणांना कट मारता येतो, म्हणजे इथं तो ठेवतो, इकडं मारतो, गोटी दुसरीकडे जाते. काही जणांना रिव्हर्स घेता येतं, इथून घेऊन इथं जर मारला तर ती गोटी तिथं जाऊन इकडच्या छिद्रामध्ये आणता येते. खूप प्रकार त्याच्यामध्ये. इथं ठेवतो, इकडं स्ट्रायकर मारतो आणि ही गोटी इकडच्या छिद्रामध्ये जाते. जेव्हा आपला हातखंडा बसतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी येतात. पण जेव्हा गोटीच्या समोर एखादी गोटी येते आणि हिला धक्का दिला तर ही गोटी 100% आपल्याला मिळणारी असते. तिथं पेअर हा शब्द मोठ्या प्रमाणात वापरतात. माहितीसाठी राहू द्या, कारण कॅरम हा बरेच विद्यार्थी खेळतात, सगळ्यांच्या आवडीचा खेळ आहे. म्हणून तिथं पेअरचा अर्थ सगळ्यात सोपा जोडी, म्हणजे जोडी तयार झालेली आहे आणि ती जोडी आपल्याला कॅरम मध्ये काम करणारी आहे, आपल्याला उत्तर देणारी आहे, आपल्याला काहीतरी मिळवून देणारी. आता इथं तेच आहे, रोहिणीने वाचलं, चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ द वर्ड. आता या वाक्याचा अर्थ तुमच्यापैकी कुणाला सांगता येईल? चूक असलेली जोडी ओळखा. करेक्ट. चूक असलेली कधी- शब्दाची जोडी ओळखा. चूक असलेली शब्दाची जोडी ओळखा. आर्यन अगदी बरोबर आहे. कारण एखाद्या वेळेस काय होते, मी काय करू शकतो, थोडा जास्त शहाणा असेल मी, आपण कसं तुटक तुटक जेव्हा वाचतो ना, चूज द इन करेक्ट पेअर ऑफ द वर्ड. चूज द इन म्हणजे खाली दिलेल्या पर्यायामध्ये. इन कुठे वापरलं? इन पेअर मध्ये घातलं, इन पेअर मध्ये टाकलं. वाचताना अर्थ असा लावला, चूज द इन करेक्ट पेअर ऑफ द वर्ड. खाली दिलेल्या पर्यायामधली बरोबर जोडी कोणती? का झालं बरं असं? का होऊ शकतं असं? सर तुम्ही इनकरेक्ट इन काढून टाकला. आणि येस, मला फक्त या शब्दाचं स्पेलिंग माहित आहे, मी खूप वेळा हे स्पेलिंग वाचलंय आणि हेही वाचलंय, पण हे स्वतंत्र वाचलंय. पण मला हा शब्द एकत्र माहित पाहिजे. करेक्ट म्हणजे अगदी बरोबर आणि इनकरेक्ट म्हणजे चूक. पण आपल्याला माहित आहे इन म्हणजे आत, करेक्ट म्हणजे बरोबर. मग आत शब्द कुणाला येईल? पेअरला येईल. म्हणून आपण खाली दिलेल्या जोड्यांमध्ये कोणता शब्द बरोबर आहे, वेगळंच काहीतरी करून टाकेल. म्हणून शब्द इन तोडू नका. ते का सांगतोय? आपण लिहिताना इनकरेक्ट, इन वेगळं, करेक्ट वेगळं, त्याच्या स्पेस देऊन जर लिहिलं तर रॉंग. तिथं चूक होणार, अर्थाचा अनर्थ होईल आणि सोपा भाग ज्याचे 100% आपल्याला गुण मिळणार आहेत ते मिळणार नाहीत. सो इनकरेक्ट इज द वन वर्ड. नाव अगदी बरोबर अर्थ सांगितलं तुम्ही, की म्हणजे पर्याय काय असू शकतो? चुकीची जोडी ओळखा. इथं दिलं होतं बरोबर जोडी ओळखा. आणि चौथा प्रश्न श्रेया वाचेल.
आणि अर्थ आर्यन सांगेल. चूज द करेक्ट पेअर. कॅरेट नाही. पुन्हा एकदा हळू वाच, व्यवस्थित वाच, काळजी काय घाई करायची नाही. चूज द करेक्ट खोटी रडायची का? पेअर. हा, आर्यन आर्यन त्याचा अर्थ सांग आणि वाच आणि अर्थही सांग. क्लिअर म्हणजे करेक्ट पेअर. बरोबर उच्चार जोडी ओळखा. हे ना आपला श्रेया उच्चार लिहून घ्या म्हटल्या. क्या नाही तो क रे आणि सी ला ट म्हणजे ट जोडाक्षर तयार झालेले आहे. Correct. प्लस चूज करेक्ट, चूज द करेक्ट पेअर. टू द कॅरेट क्या म्हणलं की तिथं आपल्याला काय पाहिजे, ए यायला पाहिजे. जसं कॅरेट आहे, कॅरम आहे, कॅप आहे. मग इथं क्या कसं होईल, होऊ शकत नाही. तिथं एक को होईल किंवा क होईल. नंतर कॉरेक्ट म्हणत नाही आपण, करेक्ट. इंग्लिश उच्चारामध्ये ते करेक्ट म्हणतात. हा, त्यांचं जे प्रोनाउन्सिएशन जे आहे त्यांच्या प्रोनाउन्सिएशनचे म्हणजे उच्चारांचे आपल्याला अर्थच लावता येत नाही. ते जेव्हा बोलतात ते सगळं नाकानाकामध्ये बोलल्यासारखं आपल्याला नाही कळणार काय म्हणले की मला काही नाही. इथं वॉल इथं फोन नंबर इथं काय वॉल, कारण ते र म्हणणार ल म्हणणार त्याचे उच्चार येत नाहीत. म्हणजे ते जे फॉनेटिक्स किंवा त्यांचे जे उच्चार आहेत ते फार वेगवेगळे आहेत. फॉनेटिक्स तुम्हाला आताच नाही कळणार, पण उच्चार तुम्हाला कळू शकतात. फॉनेटिक्स काय आहे त्यासाठी थोडंसं तुम्हाला आणखी सराव थोडा जास्त करावा लागेल. तो अगदी आम्ही जेव्हा शिकायला होतो तेव्हा आम्हाला 11वी 12वीला असताना आमच्या तिथं कॉलेजला सरांनी थोडंसं ते शिकवलं होतं. तर त्याच्यासाठी आपल्याला वेळ लागणार आहे तो, आणि तो तुम्हाला भविष्यामध्ये आहेच तो. मग इथं चूज द करेक्ट पेअर. तर आर्यन अर्थ काय होईल त्याचा? बरोबर जोडी ओळखा. बस आता याच 4 प्रश्नांचे 4 मराठी प्रश्न तुम्ही तयार करायचे. एका पानावर तुमचे सुरुवातीला इंग्रजीचे प्रश्न उत्तर असतील तर दुसऱ्या पानावर तुमचा ऑटोमॅटिकली मराठीचा सराव होईल. म्हणजे पहिला सराव इकडे इंग्लिशचा करा, नंतर मराठीचा करा, किंवा आधी मराठीचा करा नंतर इंग्लिशचा करा, कोणतंही चालेल, काहीच अडचण नाही. व्हॉट इज द करेक्ट, व्हॉट इज द प्लुरल ऑफ द वर्ड, इथं शब्द तुम्हाला लिहायचा, इथं रिकामी जागा आहे. मग इथं समजा आता काही एक जास्त नाही घेणार मी, तर तुम्हाला तयार करायचं आहे. व्हॉट इज द प्लुरल ऑफ द वर्ड. आता इथं हा प्रश्न आहे, याच्या पुढे फक्त मला एक शब्द लिहायचा आहे. आणि समजा मी या ठिकाणी एक शब्द लिहितोय पेन्सिल. व्हॉट इज द प्लुरल ऑफ, नुसतं प्लुरल देऊ शकतात किंवा इथं नंबर शब्द देऊ शकतात. व्हॉट इज द प्लुरल नंबर ऑफ, काय बदललंय, द वर्ड पेन्सिल. याला पेन्सिल सुद्धा म्हणतात, याला सी म्हणत नाहीत कोणी, पेन्सिल म्हणतात बऱ्याच ठिकाणी. म्हणजेच काय प्रश्न विचारलाय, पेन्सिल या शब्दाचा अनेक वचन कोणतं? पेन्सिल. आता काय पर्याय कसे देऊ शकतात, कारण आता तुम्हाला पर्याय तयार करायचे. तर प्रश्न तुमच्याकडे मी साचा दिलाय, तुम्हाला एक उत्तर तर हमखास माहित आहे, 100% एक तुम्हाला माहित आहे, पण दुसरं 3 तुम्हाला शोधायचे. मग ते काय करणार तुम्ही, याचे पर्याय काय करणार? समजा एक पेन्सिल ऍपॉस्ट्रॉफी यस. ज्यांचा माईक चालू आहे माईक बंद करा. कितीचं कर्ज होतं? करण वाघमोडे. पेन्स. नंबर 3 PENCILS तिसरा पर्याय, आणि चौथा PENS पेन्स. झाले 4 पर्याय आपल्याकडे तयार. कोणता असू शकतो योग्य पर्याय? नंबर 1. करेक्ट सर. बघा कुणाला वाटतं
पुन्हा कुणाला वाटतं नंबर 1 चा पर्याय बरोबर आहे? इथं PENCIL apostrophe S दिलंय. इथं PENS दिलंय. इथं PENCILS दिलंय आणि चौथ्या पर्यायाला PENCILES दिलंय. सर तिसरा. सर ऑप्शन 3. हे option number 3. इथं apostropheचा अर्थ होतो असा नाही. चा, ची, चे. मराठीमध्ये त्याला प्रत्यय म्हणतात. शब्दाच्या नंतर येणारे उपसर्ग आणि प्रत्यय हे आपल्याला पाठ घ्यायचा आहे, पण माहितीसाठी आता सांगतोय थोडस. इथं पेन्सिल्स म्हणजेच पेन्सिलचे, पेन्सिलचा म्हणणार नाही, पेन्सिलची म्हणेल किंवा पेन्सिलचे म्हणेल. पेन्सिलचे पुढे द्या, अनेक वचन आलं. पेन्सिलचा एक डब्बा द्या, चाल. पेन्सिलची धार गेली म्हणजे चा, ची, चे स्वतंत्र आहे. किंवा जर ऍपॉस्ट्रॉफी म्हणजे आपला कॉमा जो आहे, आपण कॉमा इथं देतो, पण तो जेव्हा अक्षराच्या डोक्यावर जाऊन बसतो किंवा खांद्यावर जाऊन बसतो, आपण म्हणतो ना लेकरू खांद्यावर बसलं, तसं हा कॉमा जेव्हा या दिलेल्या लेटरच्या खांद्यावर जाऊन बसतो किंवा डोक्यावर जाऊन बसतो, तेव्हा त्याचं नाव ऍपॉस्ट्रॉफी होतं. आणि ऍपॉस्ट्रॉफीचा अर्थ आहे चा, ची, चे. आणि हे चा, ची, चे मग इथं पेन्सिलचं अनेक वचन पेन्सिल्स, चाचीचे, पेन्सिलचा, पेन्सिलची, पेन्सिलचे असं कसं होऊ शकते? नाही. पेन्स नाही होत, पेन्सिल्स पेन आणि पेन्सिलेस नाही. ES तर येणारच नाही. आता ते का नाही तेही आपण पाहणार आहोत. आज फक्त तुम्हाला हिची थोडीशी ओळख करून घेऊत आपण की प्रश्न प्रकार काय आहेत. आज तुम्हाला साधे साधे प्रश्न तयार करायचे, तेही दोन्ही भाषेतले. आणि मग काही नियम सुद्धा आपण आता तुम्हाला काही सांगणार आहे. एक झालं पेन्सिलचा प्रश्न. आता आपण प्रश्न प्रकार. आता इथं मी फक्त पेन्सिल घेतलं, तुम्ही काही पण घेऊ शकता. वाट घेऊ शकता, ब्रिक घेऊ शकता. ब्रिक मीन्स ब्रिक, विटा, विटाला BRICK, ब्रिक. ब्रिक म्हणजे वीट. कारण तुम्ही कुठली वीट जर घेतली तर त्याच्यावर मध्यभागी एक नाव असतो, नाव वाचा. विद्यार्थी जे आपल्या या मातीपासून बनवलेल्या विटी आहेत, सिमेंटावर कदाचित नसेलही. तर या विटी ज्या आहेत याच्यावर नाव असतात. कधी CBS, कधी असते SBS. आता याचा अर्थ काय असते? इथं सी वरून त्या दुकानदाराचं, त्या कारखानवाल्याचं, जो ज्याचा कारखाना आहे विटीचा, ते त्याचं नाव असतं. त्यानं सी वर काहीतरी त्यानं नाव ठेवलेलं आहे. किंवा समजा त्याचं आडनाव असेल, चांदबाई, चांद, ब्रिक सप्लायर, बी ब्रिक, एस सप्लायर. इथं यस असेल SBS, तर यस वर त्याच्या दुकानाचं काहीतरी नाव आहे. सनराइज ब्रिक सप्लायर, यस त्याच्या कंपनीचं नाव आहे. आणि BS ब्रिक सप्लायर म्हणजे वीट पुरवठा करणारा जो असेल तो, हे त्याचं नाव, आडनाव. किंवा त्यानं त्याच्या पाठीवर सजवून ठेवण्यासाठी या नावानं मला ओळखावं, जसं आपलं नाव तसं त्याचं नाव. छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहिती असाव्या. चला पुढे निघूयात. प्रश्न क्रमांक 2 मध्ये काय विचारलं जाऊ शकतं? चूज द करेक्ट प्लुरल ऑफ द वर्ड. एक शब्द, 4 पर्याय. चूज म्हणजे तुम्हाला प्रश्न कसे तयार करायचे. चूज द करेक्ट प्लुरल ऑफ द वर्ड म्हणजे तुम्हाला इथं एक शब्द अगोदरच दिला जाईल
अगदी हाच प्रश्न आहे. फक्त थोडासा प्रश्नाचा प्रकार विचारताना बदलून लिहिला, बाकी काहीच नाही. इथं विचारलं तर व्हॉट इज द प्लुरल ऑफ द वर्ड, या शब्दाचं अनेक वचन कोणतं, आणि इथं विचारलंय खालीलपैकी योग्य अनेक वचन निवडा. काय बिघडले? एखाद्या वेळेस इथं करेक्ट सिंग्युलर सुद्धा देऊ शकतात. खालीलपैकी योग्य एक वचन निवडा, आणि 4 पैकी पर्याय तुम्हाला अनेक वचनाचे असतात. म्हणजेच अनेक मधून एक निवडायचा, कधी कधी एक मधून अनेकचा निवडायचा. सिंग्युलर टू प्लुरल अँड प्लुरल टू सिंग्युलर. सो हिअर, मग आता इथं एक आपण शब्द घेऊयात. माऊस. प्रश्न दिलेला आहे, तुम्ही तयार करायचं. चूज द करेक्ट प्लुरल ऑफ द वर्ड माऊस. तुम्ही आता डॅश डॅश द्यायचं नाही, या डॅशच्या जागी तुमचा हा शब्द येणार आहे की माऊस या शब्दासाठी योग्य अनेक वचन निवडा. आणि अनेक वचन मध्ये तुम्हाला पर्याय नंबर 1 माउसेस, नंबर 3, नंबर 2 माउस, नंबर 3 माइस, नंबर 4 सर नंबर फर्स्ट. मायसेस. सर नंबर माउसेस, चुकलं. 3 सर माईस येते माईस. 3 आता आर्यन, आर्यन तुला काय वाटलं बरं माउसेस? महेश तुला काय वाटतं बरं काय आहे? माईस सर माईस. महेशला काय वाटतं बघूयात. माऊस सर. माईस. आता लक्षात घ्या, अनेक वचन मध्ये थोडस पुस्तकाकडे लक्ष द्यावं लागेल. सर अनेक माउसेस. वचन अनेक वचन ऐक मध्ये माउसेस. होत नाही, होत नाही, घाई करू नको. आणि हे 100% तुझं जर परीक्षेमध्ये हा शब्द 100% जवळपास हाच परीक्षेला विचारलेला आहे बऱ्याचदा. कारण मुलांना फक्त माहित आहे एक वचनचं अनेक वचन करताना यस किंवा ईएस लावायचं. आपल्याला 4 प्रकार आहेत एक वचनाचं अनेक वचन करण्यासाठी. एक, काही शब्दांना यस लागतं. 2, काही शब्दांना ईएस लागतं. 3, काही शब्दांना IES लागतं. आणि 4, त्यांना काहीच लागत नाही. आणि 5, इथं काहीच लागत नाही. आणि 5वा प्रकार आहे की त्या शब्दाचं, दिलेल्या शब्दाचं आणि उत्तराचं काही देणं घेणंच नसते. 5 प्रकारचे तुम्हाला 5 चार्ट तयार करावे लागतील, तेव्हा तुमचा एक वचन अनेक वचनचा सराव इंग्रजीचा होईल. मराठीमध्ये सोपा आहे, मराठीमध्ये तुम्हाला तेवढी अडचण येणार नाही. पण इंग्रजीतलं पक्क करायचं असेल तर तुम्हाला हे 5 तयार करावे लागतील. कोणते कोणते? काही अक्षरांना एस लागतं, काही अक्षरांना शब्दांना ES चा प्रत्यय लागतो, काही शब्दांना IES लागतं, काही शब्दांना काहीच लागत नाही, काही शब्दांना दिलेला शब्द आणि उत्तराचा शब्द काही घेणं देणं नसतं. जसं माऊस, त्याचं माईस, काही घेणं देणं नाही, कळत नाही आपल्याला. त्याच्यामुळं आर्यन किंवा अनेक तसे विद्यार्थी पटकन माऊस, माउसेस, आणि त्या परीक्षकाला माहित आहे की मुलांना, आणि हे शक्यतो सुरुवातीला देतात म्हणजे मुलांना पटकन लक्षात यावं. यस, पटकन गोल करतो आपण. नाही, थोडस आपल्याला यादी आपल्या डोळ्यासमोर आणावं लागेल. मी कोणते कोणते शब्द वाचले, म्हणून तुम्हाला या एक वचन अनेक वचनची तुमच्याकडे किमान 200 शब्दांची तरी यादी असावी इंग्लिश मधली, मिनिमम 200 वर्ड्स. या प्रकारावरचे येस वरचे काही, ES वरचे काही, IES वरचे काही, विदाउट काही, आणि कुठलाही संबंध नसणारे काही. देयर इज नो रिलेशनशिप बिटवीन 2 वर्ड्स, नथिंग एनी रिलेशनशिप, कुठलाच सहसंबंध नाही, असे काही शब्द. याची तुम्हाला, हे सोपे आहेत, हे लवकर करते, हे संपतात. पण संबंध नसणारे विदाउट रिलेशनशिप शोधून काढलं
आपल्याला थोडस अवघड जातं. म्हणून याचा विचार करा. जे दिसतच नाही हेच आपल्याला अगोदर काम करायचं. चल मग याचं उत्तर आता लक्षात ठेव, तुझं चुकणार नाही, किंवा समूहामध्ये आता जे आहेत त्यांचं कोणाचं चुकणार नाही. इथं माऊसचं मला वाटतं तन्मय, अभिनव ज्यांनी कोणी उत्तर दिलं त्याचं उत्तर माईस इज द करेक्ट आन्सर ऑफ माऊस. आलं आर्यन? आर्यन लक्षात आलं तुझ्या आता? हो सर लक्षात आलं. हा, लक्षात ठेवायचं. म्हणून घाई नकोय, म्हणून मी तुला नेहमी सांगतोय न हरे. आता हरी म्हणलं की वेगळं वाटते. हरे सर आमच्या कोणीच हरी नाही. आपल्या हरेचा इंग्रजीमध्ये जाऊन हरी झाला, हॅरी झाला, हॅरी हॅरी पॉटर, तो हरी आहे ना, हरी. आणि इंग्रजी हरी RRY हरे. फक्त आपण त्याच्या सोबत लावतोय डोंट हरी, म्हणजे घाई नको. हरी घाई. इथं हरी आपला विठ्ठल, आपण ज्या देवाला मानतो तो हरी, किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव हरी. हा हरी वेगळा, हा हरी वेगळा आणि हॅरी वेगळा. ओके, पण आपल्याला हरी नकोय, HURRY नकोय. विचार करायचा नक्की काय असेल. यस, पुढे चुकलं हरकत नाही, पण त्याच्यातूनच आपल्याला शिकायचंय. पण एकदा चुकलं आता पुढे चुकू द्यायचं नाही. म्हणजे हा शब्द आता पुन्हा जेव्हा तुझ्या पाहण्यात येईल किंवा अगोदर तू कुठं सोडवला असेल परीक्षेमध्ये, तर नक्कीच इथं आपल्याला नुकसान झालेलं आहे. आता पुढे नुकसान होऊ नये म्हणून लक्षात ठेवायचं. आणि इथं एखाद्या वेळेस काय देऊ शकतात ते, चूज द करेक्ट सिंग्युलर ऑफ द माईस. आणि आपण पटकन आपल्याला वाटतं माईस म्हणजे आपण त्याचं माईकच करून ठेवतो, PIMICच करतो. नाही म्हणजे सर. मला आपल्याला दोन्ही पाहिजेत पाठ. सर ला- दोन सर. अनेक वचनाचं एक वचनही पाठ पाहिजे आणि एक वचनाचं अनेक वचनही पाठ पाहिजे. आणि हे पाठ करताना आपल्याला बोलघेवडे पाठ नको. बोलघेवडे म्हणजे बोलणारे पोपट. बोलणारे पोपट नको नुसते, आपल्याला कृतीतून पुढे येणारे पोपट पाहिजे. बोलणारे पोपट काय करते तुम्हाला त्याची गोष्टी तुम्हाला माहितच असेल, ती बोलणाऱ्या पोपटाची आहे ना. तसं तर आज शनिवार आहे तुमचा गोष्टीचा शनिवार. तर बोलणाऱ्या पोपटाचं कसं असते, त्याला जेवढं शिकवलंय तो तेवढंच बोलतो. मग तो समोरचा मालक आहे, नोकर आहे, त्याला माहितच नसतं. आणि शेवटी तो मालक त्याला हाकलून लावतो, त्याला मारतो, म्हणजे अपमान झाला म्हणून. म्हणजे आपल्याला बोलणारा पोपट नकोय, नुसते बोलणारे नकोय, पोपट पंछी नकोय. आपल्याला अर्थपूर्ण पाहिजे. असंच का तसंच का, वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्याला पुढे जायचं. नाही नाही असंच असते, आपण का असते त्याचा शोध आपण पाहिजे. चला प्रश्न प्रकार 3 मध्ये जाऊया. प्रश्न प्रकार 3 काय म्हणतोय, चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ द वर्ड. आता मात्र इन आणि करेक्ट वेगळं करू नका, नाही तर सर तुमचं चुकलं, इन वेगळं आहे करेक्ट वेगळं आहे. आमची श्रेया कदाचित तसं करू शकते. इनचा अर्थ वेगळा आहे, करेक्टचा वेगळा आहे. म्हणून इनकरेक्ट मी मुद्दाम त्याला अधोरेखित करतोय, अंडरलाईन करतोय. इनकरेक्ट इज द वन वर्ड अँड मिनिंग ऑफ इनकरेक्ट इज अयोग्य, wrong. चूज द अयोग्य पेअर, म्हणजे अयोग्य जोडी ओळखा. म्हणजे इथं तुम्हाला 2-2 शब्दांच्या जोड्या देणार आहे. इथं एक जोडी, इथं एक जोडी, इथं एक जोडी, इथं एक जोडी. एक वचन अनेक वचन, एक वचन अनेक वचन, एक वचन अनेक वचन, एक वचन अनेक वचन. पण त्यातल्या 3 बरोबर असणार आहे, एक चुकीची आहे. आणि इथंच आपण गफलत करतो. काय करतो, आपल्याला पटकन दिलंय माईस, माऊस, माईस. हा सर शिकवलं होतं माऊसचा माईस होते, पटकन एकला गोल. नाही, प्रश्न काय होता, उत्तर तुमच्या लक्षात यायलंय. उत्तर लक्षात आल्यावर पुन्हा एकदा प्रश्नाला विचारतो, तुला काय पाहिजे होतं. दुकानावर जर मला साखर न्यायला कोणी आलंय आणि मी गोदामात गेलो आणि तांदळाचं पोतं घेऊन आलो, त्यानं काय सांगितलं होतं कडे, साखर म्हणलं तांदूळ नाही, बहुतेक तांदूळच म्हणलं होतं काही, आणि तांदळाचाच कट्टा आणला. तो पुन्हा म्हणलं नाही हो तांदळाचा नाही, मला साखरेचा पाहिजे. म्हणजे त्याला पुन्हा एकदा गोदामात जावं लागेल. म्हणून
इथं प्रश्नाच्या गोदामात अगोदरच या तुम्ही. पुन्हा पाठवण्याच्या अगोदर तुम्हीच या गोदामात घुसा. काय सांगितलंय, प्रश्नानं काय विचारलं होतं मला काय शोधून काढ म्हणतंय ते शोधा. आणि मग पुन्हा तो पर्याय आपला बरोबर आहे का, मग लक्षात आलं माऊस माय. अरे नाही, चुकलं गडे, आपल्याला चुकीचं सांगा म्हणतंय, ते तर बरोबर आहे. गुड गेज, पक्षी आहेत माहिती आहे तुम्हाला. त्याच्यानंतर रॅबिट, रॅबिट्स. आणि चौथा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे त्या ठिकाणी मँगो, मँगोज. आणि सॉरी, एक मिनिट, मँगो, मँगी, मॅगी. मँगोचं तुम्हाला दिलं मॅगी. तर काय होईल बरं, कोणता पर्याय निघाल आपला? इनकरेक्ट कोणता असेल? पर्याय क्रमांक 4. ओके, कारण सुरुवातीला सांगितलं बरोबर. येस, कारण माऊस माईस बरोबर आहे. दुसरा रॅबिट, रॅबिट्स तोही बरोबर आहे. पण मँगो, मँगी किंवा मॅगी नाही. मॅगी हे तर एका कंपनीने जेव्हा त्याच्यावर बंदी वगैरे आणली होती वगैरे जे असेल ते. पण मँगोचं मँगोज, म्हणून मॅगी हे चुकीचं उत्तर. आता काही 1-2 नियम फक्त तुमच्या आज लक्षात बसतावेत, छोटेसे सांगतो. तुम्ही सगळ्यांनी लिहून घेतला असेल. काही शब्द दिलेत मी. पहिला शब्द रोहिणी वाच. मँगो, मँगो. मँगो, मँगोज. ओके. दुसरा शब्द दीपक किंवा आणखी कोण कारवाडीचा आहे? सर माझ्याकडे समर्थ आहे, समर्थ हाके. समर्थ वाच. ओके दीपक. ओके, नेक्स्ट. आता पुण्याहून माईक बंद. हा, पुण्याहून कोण आहे अभिनव सोबत? दुसरं कोणाचं तरी माईक चालू आहे, आवाजही नाही गेलाय. हा, ओके. हा सर महेश, त्याबाद थर्ड. सर मी वाचू? महेश वाच. सर मी वाचू? घुगे. मी महेशला संधी दिलेली आहे. महेशच्या नंतर दुसऱ्याला देतो मी. पृथ्वीराज माईक बंद ठेव. हा सर प्राची. 3-4 वेळेस नाव आपलं आहे, त्याच्यानंतर संधी पुन्हा. हा, गर्ल, गर्ल्स. गर्ल. आपण गर्ल म्हणायचं नाही, जास्त करायचं नाही. गर्ल, गर्ल्स. ओके. आणि शेवटचा पर्याय बेबीज. बेबी, बेबीज. आता तुम्हाला याच्यामध्ये काय फरक वाटतोय बरं? इकडं काहीतरी वेगळं दिसायलंय, इथं काहीतरी वेगळं लिहिल्यासारखं, किंवा इथं काहीतरी वेगळं आणि इथं काहीतरी वेगळं. तर वेगळे पण नेमकं वेगळे पण काय दिसतंय मला तन्मय सांगेल. एक मिनिट. हा, चालू आहे दीपक. हा सर, एक क्वेश्चन आणि क्वेश्चन आणि ES एकदा S
मग ES लावले. S आणि ES लावले. Yes. These words in singular number and these all words in plural number. Okay? It's right? I'm correct? Yes. Yes. Okay. Thank you. When we learn about singular to plural, that time mango change in mangoes. Boy change in boys. Girl change in girls. And baby change into babies. But now, anyone tell me why? Here is also Y. Here is also Y. So here we only use of yes, and here we used IES. What is the reason of this? Anyone can say? बेबीज म्हणलं वाय कट केलं आणि IES लावलं सर म्हणून बेबी येसच का लावलं? What the reason? Why? सर ते अनेक वचने आहे म्हणून लावलं सर आणि ते हो ना, बेबी एक वचनी आहे म्हणून लावलं नाही. हो ना, इथं बॉय एक वचनीच आहे. बॉय म्हणजे आपल्याला माहिती आहे, अ सिंगल बॉय, एक मुलगा. एका मुलाची अनेक मुलं. मग इथं आपण बॉयज केलं. मग इथं बेबी म्हणजे एकच लेकरू, छोटं बाळ. बेबीज म्हणजे अनेक लेकरं. इथंही वाय आहे, इथंही वाय आहे. इथं आपण IES का फार जवळचं होतं काय? आणि बॉय हा का फार दूरचा होता? मग याला यस का, याला IES का? सर तिथं IES का घेतलं? तिथं बेबीला डबल वाय होतात. नाही, डबल कुठं वाय होणार आहे? इथं कुठं वाय घेतला आपण? याला बेबीचं आपण असं का केलं नाही? बेबीचं सर कारण की आहे ना बॉईज जर तिथं IES लावलं असतं बॉयज झालं असतं. त्याला आहेत ना त्यांनी निवडून दिलेले शब्द वापरावे लागतात. जर दुसरे शब्द वापरले तर मग त्याचा अर्थ पूर्णपणे वेगळा होऊन जातो. आता बेबीला बेबीज जर इथं बेबीज झालं असतं ते बेबीज हा या शब्दाला काय अर्थच नाही. त्यामुळे बेबीज हा शब्द बरोबर आहे. आता त्यांनी निवडून दिलेले आपल्याला वापरायचे आणि का वापरायचे यातला फरक लक्षात घ्या. आयुष्यभर तुम्ही विसरणार नाही, आयुष्यभर. वाय म्हणून मी, वाय दिस, वाय चेंज. Here is also Y, here is also Y. But here BOYS and here BABIES, not YS. There is some reason. What's the reason? काय कारण आहे? थोडस लक्षात ठेवा. Y च्या अगोदर O आहे आणि तो Y च्या अगोदर B आहे. आता सांगा काय फरक आहे? लक्षात येईल. सर वाय खाऊ घेतला की IES होतं, वाय खाल्ला नाही की यस येतं शेवटी. नाही, खायचं काहीच नाही आपल्याला. खायचं नाही, नियम पाहिजे आपल्याला इथं. आता काही ठिकाणी अपवाद असतात. अपवादात्मक शब्द वेगळे काढून ठेवायचे आपण. ते मात्र तुम्हाला लिहून त्याला सतत वाचून इकडचे तिकडं तिकडचे इकडे करून आपल्याला ते काही शब्द त्याला थोडस वाचन केल्याशिवाय त्याला पर्याय नाही. परंतु काही शब्द असे आहेत, फॉर एक्झाम्पल टॉय, in toys, not TOIES. But why? There is a reason, because this O is vowels. O हा स्वर आहे. स्वराच्या पुढे पुन्हा एकदा IES येत नाही, कारण O च्या नंतर IE 3 स्वर एकत्र नाही. म्हणून Y च्या सोबत यस. आणि इथं जर लक्ष दिलं तर बेबी Y च्या अगोदर B आहे, व्यंजन आहे. म्हणून इथं Y चं रूपांतर IES मध्ये होतं. इथं हा स्वर आहे, बॉय, टॉय, ओ, या स्वरासोबत
तुम्ही पहा डे, DAY, डेचं अनेक वचन डेज. हाऊ मेनी डेज? There are 187 days. DAIES नाही, बिकॉज A is false. A हा स्वर आहे. AEIOU तुम्हाला जिथं सापडतील 3 अक्षरी शब्दांमध्ये या त्यावेळेस 3 अक्षरी 4 अक्षरी असल्या त्यावेळेस तुम्हाला Y सोबत फक्त यस लावायचंय. मला तरी वाटत नाही की हा स्वराचा नियम कुठं सांगण्यात आलेला असेल. नसेल सांगितलं, शक्यतो सांगितलेलं नाही कुठं. का असं होतं? आपल्याला फक्त एवढंच सांगितलेलं आहे, बॉयचं बॉईज होते हे पाठ करा. मी पाठ करा कधीच म्हणत नाही तुम्हाला. मी पाढे सुद्धा पाठ करा म्हणत नाही. मी तयार करा म्हणतो. तुम्ही स्वतः तयार करा, आपोआपच पाठ होतील. कारण तयार केलं म्हणजे मला कळणारच आहे ना. मग पाठ करा म्हणायची काय गरज आहे? हा, कविता मात्र आपल्याला पाठ करावं लागते. कारण ती कविता एकदा दोनदा म्हणली, ऐकली की ती पाठ होते. पण शब्द पाठ करा, काय गरज आहे? तुम्ही वाचा ना, आपोआप पाठ होते. तुम्ही शब्द म्हणा ना, वाक्य तयार करा, आपोआपच पाठ होईल. पाठ करा म्हणायची कोणच गरज नाही. नाहीतर सगळीकडे आज एवढे 5 शब्द पाठ झालेच पाहिजे. का पाठ झाले पाहिजे? मला ती गरज वाटली पाहिजे. जेव्हा मला गरज वाटते, मला भूक लागली, तेव्हा मी आपोआप शिळं पातं काही पण खाईल. आणि मला गरजच वाटेना. तर तुम्ही काही पण द्या. मी उगा त्याचा तुकडा खाईल. बरं ठीक. पुरणाची पोळी खाताना मी थोडा गुळ जास्त झालाय. नाही, जराशी कच्ची आहे. होऊ शकतं. का? कारण मध्ये जागाच नाही. आणि जर सारखं जांभया चालू आहे, मग मात्र शिळी भाकर जरी पक्षासाठी पाखरासाठी समजा पत्रावर ठेवलेली असेल, तर ती सुद्धा आपण खायला कमी करणार. का? तेव्हा माझी ती नीड होती. मला अभ्यास, माझं शिक्षण ही जर माझी नीड असेल, माझी गरज मी जर समजून घेतली, तर आपण सगळं करू. नाहीतर आई म्हणते, बाबा म्हणतात, सर म्हणतात, शेजारचे म्हणतात, पाहुणे म्हणतात, म्हणून जर करत असेल, तर ती आपली गरज नाही, ती त्यांची गरज झाली. त्या सगळ्यांची. जसं काय आपण त्यांच्यावर उपकार करणार आहोत, खूप मोठे. काहीच करत नाही. मोठे झाल्यावर नोकरी लागल्यावर आपण एक पैसे मायबापाला देत नाही. मी तुम्हाला सांगतो, माझ्या अनुभव सांगतो. कारण सगळे वाईली जातात तिकडे तिकडं, जो तो आपलं आपलं पाहत. ठरलेलंच आहे ते. म्हणून ते तुमच्या का मागे लागतात? तुमचंच भविष्यामध्ये भलं व्हावं. आयुष्यात आपलंच भलं व्हावं. म्हणून मग तेवढं जर पाहत असतील, तर आपली नीड काय आहे? शिक्षण घेण्याची गरज आहे. मग शिक्षण कसं घ्यायचंय? ते तुम्ही तुमच्याकडे मार्ग खुले आहेत. वेगवेगळ्या पद्धती जिथं मिळते, जसं मिळते, काय काय शिकायचं ते शिका. पण कोणीतरी शब्द पाठ करा म्हणलंय, कोणीतरी पाढे पाठ करा म्हणलंय, म्हणून जर तुम्ही करत असाल, तर मात्र ते तितक्या दिवसापुरतं. आता तुमच्यासाठी एक साधं उदाहरण सांगतो. कोणाला जर विचारलं, समजा आता रोहिणीला विचारलं आमच्या, रोहिणी पाढे किती पाठ आहे? किंवा श्रेयाला विचारलं, तर आपण म्हणू 20 पर्यंत आहेत सर. कोणी म्हणेल 15 पर्यंत आहेत. हा, तेव्हा शाळा सुरू होती तेव्हा तर 30 पर्यंत होते. आता का नाही? का तेव्हा शाळा सुरू होती, आम्ही मागे लागलो, तर मागे लागले. मी 26 पर्यंत पाठ केलते सर. सारखं मागे लागलो, किंवा परिपाठामध्ये आपण रोज जो दिनांक तो पाढा घेतला म्हणून पाठ होते. सराव संपला. सरावापासून दूर गेलो. त्यातल्या त्यात गुणाकार बंद केले. 2 अंकीनं गुणाकार सोडून दिले. आणि मला झालेले पाढे सगळे विसरून गेलो. कारण ईश्वराने सगळ्यात मोठी आपल्याला शक्ती दिलेली आहे ती म्हणजे विस्मरणाची. आणि विस्मरण झालं, चक. असं विस्मरण होऊ देऊ नका. आता इथं लक्षात ठेवायचं, सिंग्युलर मधून जेव्हा प्लुरल मध्ये जातो, तेव्हा एक तर त्या शब्दाला यस येतं, किंवा फक्त ईएस येतं, किंवा IES येतं. जसं आता तुम्हाला आणखी आता एलिफॉन्ट्स, मॅगी. त्या समजा आपण एखादा शब्द एखादा शब्द बघा, असं समजा आता हे आपला साधा तुमचा ओळखीचा शब्द नेहमीचा बॅट. आपण बॅट्स करणार. आता हा बॅट्स दोन्हीकडे काम देणार. एक तर तुमच्या खेळातली बॅट असेल तिथेही काम देणार. आणि बॅटचा दुसरा अर्थ सांगा काय आहे? व्हॉट द मिनिंग ऑफ बॅट?
बॅट म्हणजे वटवाघूळ. BAT बॅट म्हणजे वटवाघूळ. मग इथं बॅट म्हणजे फळी सर बॅट म्हणजे वेरुळला किंवा अजिंठ्याच्या लेण्या पाहायला गेलो तर मध्ये जेव्हा जातो लेण्यामध्ये तर बरेच वटवाघळ आपल्याला तिथं लटकलेले दिसतात. खूप त्या ठिकाणी पण आहेत. त्या ठिकाणी येतो आपल्याला. मग तिथं जर आपण ओ नो उद्गारवाचक मध्ये जर आपण म्हणलो एकदम ओ नो हाऊ मेनी बॅट्स आणि वर तोंड करून जर आपण म्हणलो आणि एखाद्याला फक्त बॅट द्या, जर आपल्याला फक्त बॅटचं फक्त ओ नो हाऊ मेनी बॅट्स असं कोणीतरी म्हणतंय आणि आपण हे बघ की काय वरी वटवाघळ होतं आणि त्याला बॅट म्हणाले. काय झालं असं? कारण सर त्यांना बॅट म्हणजे वटवाघूळ माहित नाही. शब्दार्थ पाठ नाहीत. शब्द लक्षात नाही हो, आणि त्यावेळेस सर. आपण काय करतो लागले बॅट म्हणजे वटवाघूळ. हा म्हणून असे शब्द सर चेनापूरला आहेत की हा चेनापूरला वटवाघळ आहेत की. सर ते आमच्या वटवाघळ म्हणजे काय नाऱ्यावर कोणत्या आहेत. त्या गावाला असं काही ठराविक नाही. असं ठराविक तसं सांगता येत नाही. ते कुठेही असतात बिचारे. तो प्राणी जो आहे तो पक्षी प्राणी तो पक्षी जो आहे तो कुठेही आहे जो की उलट लटकतो. रात्रीच्याला बाहेर निघतो, दिवसात तो झोपी जातो आणि रात्रीची त्याची जी शक्ती आहे डोळ्याची ती फार जबरदस्त आहे. रात्रीच्याला घुबड निघतात कारण घुबडाला रात्री दिसतं. रात्री ते वटवाघळाला दिसतं आणि ते छानपैकी ते निशाचर त्याला निशाचर म्हणतात म्हणजे रात्री फिरणारे. सर वटवाघूळ एक प्राणी आहे ना. त्याला सस्तन प्राणी असं म्हणतात बहुतेक. त्याची पूर्ण माहिती तुम्हाला वाटतं मी पुढच्या तासिकेमध्ये देईल, पण कारण वटवाघूळ जो आहे त्याला पंख आहेत म्हणून तो पक्षी पण आहे, पण त्याला शेपूट नाही. शेपूट फार छोटीशी जशी माणसाची हे झाली तशी त्याला शेपूट नाही, फार थोडीशी उगी शेपूट निघते त्याला. त्याच्यामुळं थोडासा त्याच्यामध्ये बदल असू शकतो. तरी पण त्याच्याबद्दल अधिकची माहिती मी नक्कीच तुम्हाला पुन्हा सांगेन, शेअर करेन. ते शब्द तुम्ही लिहिले असतील तर मी फक्त इकडे तुम्हाला 10 शब्द देतो. कोणी उत्तर सांगायचे नाही. त्या 10 शब्दावर तुमचे पर्याय आणि 4 प्रकारामध्ये तुमचे प्रश्न तयार करा. फक्त वन साइड क्वेश्चन्स मी तुम्हाला देतोय आणि ते शब्द मी तुम्हाला मराठीचे देतोय. म्हणजे तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दोन्ही सराव होऊन जाईल. मी इथं एक क्वेश्चन आणि एक क्वेश्चन एवढी यादी घ्या. आपण बंद करूयात मग. हे दिसते का 9 नंबर पर्यंत तुम्हाला? हो सर लिहिलं तरी पण दिसते. हो 10 ते त्याच्यासाठी विचार दिसते का म्हणून. शब्द एका खाली एक मराठीचे लिहायचे. आता या शब्दाला इंग्रजीत काय असतं ते तुम्हाला शोधायचंय आणि 4 प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला प्रश्न तयार करायचे. वहीवर तयार करा साधे. कुणी आता उत्तर सांगायचे नाही, कुणी चॅट मध्ये टाकायचे नाही. जो बोलतोय आता कुणीतरी त्याचा आवाज काहीच येत नाही, फक्त पाण्याच्या बडबडाचा आवाज येतो. करण वाघमोडे. आवाज येत नाही त्याच्यामुळे माईक बंद ठेवा. आवाज येत नाही बेटा.
अगदी तुमच्या परिचयाचे देतो मी. दुहेरी काम करायचंय. या शब्दांचं अनेक वचन मराठीमध्ये काय होतं, याच शब्दांना इंग्रजीमध्ये काय आहे, याच शब्दाचं एक वचन अनेक वचन. शंभर टक्के तुम्हाला माहित असणारे शब्द देतोय. फक्त एखादा शब्द ओळखता येत नसला तर मला सांगा, तुम्ही व्यवस्थित दिसत नसला तर. सर बैल. काय सर ते? नंतर श्रेया वाचते. श्रेया सोबत श्रेया अगदी व्यवस्थित वाचून तुम्हाला सांगेल. सर गाडी, कार. श्रेया एकदा व्यवस्थित वाचून घे, म्हणजे सगळ्यांना दिसते का व्यवस्थित, मला कळेल. गाय, घर, झोपडी, कागद, पुस्तक, मुलगी, शहर, खडू, गाडी, झाड. काय का सोबत काय सर? दीपक आहे का? दीपक आहे का? दीपक किंवा इंद्रायणी? हा इंद्रायणी. हा इकून इकून वर वाचते. झाड, गाडी, खडू, शहर, मुलगी, पुस्तक, कागद, झोपडी, घर. हा झोपडी नाही ना, झोपडी. ओके. आता याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात शोधून काढा. लहान विद्यार्थी असतील तर जेवढे येतात तुम्ही मराठीतले केलं तरी चालतंय. सर झोपडी म्हणजे हट. सांगायचं नाही ना, तेच तर सांगायचं ना तुम्हाला. आता हे काही सांगायचं नाही. लहान मुलांना सुद्धा त्यांना जे येतात तेवढं त्यांना करू द्या, त्यांना मराठीतलं करू द्या. नाही सांगू नको. दीपक नको आता. आता कोणी सांगायचं नाही. नो वन कॅन से. सध्या कोणी सांगू नका, शब्द सोडू नका कोणी आता. ठीक आहे. तर अशी ही आपली मराठी प्लस इंग्लिश राहिलं का? ओके. ओके सगळ्यांचं झालं असेल तर आपण थांबणार आहोत आता. आणि नक्कीच कालची तासिका मुलांना तुम्हाला मापन शिडी जी होती ती समजली असेल. नसेल समजली तरी कालच्या अर्ध्या तासिकेची युट्यूब लिंक आपल्या युट्यूब चॅनलवर आहेच, मुलांची गप्पा चॅनलवर. तिथे जाऊन तुम्ही ते पुन्हा तासिका ती पाहू शकता. आजची सकाळची एक तुम्हाला आजची इंग्रजी विषयाचीच एक चाचणी आहे तुम्हाला पाठवलेली आहे, ती सोडवा. पुन्हा त्याच्या एक सर तुम्हाला प्रणिता मोटरवाल्यांची ओळख आहे? ओळख? हा माझी विद्यार्थिनी बेटा ती. सर ती माझी आत्या आहे. तुला मागचं तू ज्या दिवशी पहिल्या दिवशी जॉईन झाले होतेस त्या दिवशी तुला म्हटलं होतं मी, तुझे पप्पा, तुझ्या आत्या आणि तुझ्या घरातले तुझ्या कुटुंबातले जवळपास 7 ते 8 माझे विद्यार्थी आहेत. आणि सर माझी आत्या म्हणली की माझ्या आत्याचा मुलगा 8वीला आहे सर, त्याला पण लिंक पाठवा. मी तुम्हाला नंतर नंबर पाठवते सर. तुझ्याकडून पाठवून दे ना. तुला जी लिंक येते तीच त्याच्यासाठी आहे. ओके सर. हो सर. त्या शब्दाच्या नंतर कोणता शब्द आहे का? कुठं? झाड शब्दाच्या नंतर दुसरा एक 10 सांगितले ना, म्हणून तुम्हाला मी खालून सुद्धा वर वाचन घेते त्याच्यासाठी.
मुलांशी गप्पा Okay. ग्रुपची लिंक पाठवा ना. हा मुलांशी गप्पा ग्रुपची लिंक. नाही नाही, तिथं तुम्हाला नाही जॉईन. तिथं तुम्हाला फक्त आपल्या ओनली स्टुडंट्स मध्ये जे आहेत तेच विद्यार्थी तिकडे आहेत. तिथं तुम्हाला कुणालाही प्राधान्य नाही. नवीन कोणी विद्यार्थी आला तर मी तिकडे जॉईन करतो. मी ऍट अ टाइम दोन्हीकडे जॉईन करतो. तर ते लिंक पाठवलं कसं होते, कोणी पण यायलेत लागले दुसऱ्या दिवशी लेफ्ट व्हायलेत. ते विनाकारण मला गर्दी नाही करायची. मला शिकणारे विद्यार्थी पाहिजेत, ज्यांना खरंच गरज आहे ते पाहिजेत. विनाकारण मला बाबा माझ्याकडे 100 विद्यार्थ्याचा ग्रुप आहे, नाही 10 पुष्कळ आहे. मला माझ्या कारवाडीचे 7 जरी राहिले पुष्कळ आले आणि त्यानंतर राहावंच लागणार आहे. मला विनाकारण गर्दी, मला शोचं काहीच नाही करायचं. खरोखर ज्यांना आवश्यकता आहे, येस माझ्या काहीतरी कामाचं मला मिळतंय आणि मला करायचंय, तर मला त्यांच्यापर्यंत पोहोचायचंय. विनाकारण मला कुठं नाही पोहोचायचं. कारण कुठल्याच परिस्थितीसाठी मला नाही करायचं. मला फक्त सुट्ट्या आहेत आणि वर्षभराची शाळा जी आपली सरासरी तुमची 200 दिवस 240 कार्यदिन असतात आपले. आता तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं बहुतेक मी. नसेल सांगितलं तरी ध्यानात ठेवा. आपल्या वर्षभरामध्ये शाळेचे 240 कार्यदिन असतात, बाकी सुट्ट्या असतात सगळ्या. आणि या 240 कार्यदिनापैकी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना शिकवण्याचे दिवस असतात 180 ते 200 या दोन्हीच्या दरम्यान. 180 प्राथमिक वर्गाला, 200 मोठ्या वर्गाला. आणि हेच टार्गेट मी ठेवलं होतं. किती सुट्ट्या असल्या तरी मला वर्षभर शाळा चालवायची आणि ते घरी बसून चालवायची. आणि म्हणून आज आपला 187 वा दिवस पूर्ण झालाय. आणि फक्त 13 दिवस ते फार जवळ आलोय आपण आता. आणि आपली शाळा, आपला जो दिवस आहे, शाळा उघडल्यावर दुसऱ्याच दिवशी आपला 200वा दिवस होतोय. म्हणजे आपल्या मुहूर्तावर शाळा पण उघडायली. म्हणजे दोन्ही फायदे व्हायले. जो एक ठरवलं होतं करायचंय, पूर्ण होत आहे. आणि ते तुमच्या सहकार्याने, ते तुमच्या पालकांच्या सहकार्याने, यात तुमचा खूप मोठा वाटा आहे. विद्यार्थी नसते तर मी पण नुसते व्हिडिओ केले असते. आणि व्हिडिओ किती जण पाहतात मला माहिती आहे. नुसते व्हिडिओ कुणालाही पावटत नाही. जोपर्यंत मी तुम्हाला बोलतोय, तुम्ही माझ्याशी बोलताय, पालक माझ्याशी बोलतायत, मी पालकांशी बोलतोय, ही जी आंतरक्रिया आहे तोपर्यंत यशस्वी आहे. नुसते व्हिडिओ पाहण्याचा सगळ्यांना कंटाळा आलेला आहे. व्हिडिओ खूप यायलेत, पुष्कळ व्हिडिओ आहेत, मजा नाही. म्हणून आपलं काहीतरी वेगळं चालू आहे, जमतंय, ठीक आहे. अगदी फार कमी दिवस आहेत आपल्या 200ला पूर्ती होणारी. शाळा जरी सुरू झाली तरी सर. त्याच्या टायमिंग नुसार आपण वेळ ठरवणार आहोत. येस, हे लिहून ग्रुपवर पाठवायचे. हो. नाही ग्रुपवर नाही, वैयक्तिक टाकायचे. ग्रुपवर नका, तुमचं पाहून दुसरे आपोआप करतात. हो सर. ग्रुपवर टाकलं की तुमचं जे पाहिजे, हा याचं उत्तर हे, बस पटकन आयतं उत्तर लिहितात. नाही, पर्सनली टाका. तिथले ज्यांचे बरोबर आहेत ते मी ग्रुपवर नंतर शेअर करतो. एक पीडीएफ तयार करू आपण. किंवा त्याचं ग्रुपवर टाकल्याच्या नंतर तुमच्यापैकी करण असेल, अभिनव असेल, आपला तन्मय असेल, अनेक विद्यार्थी, रोहिणी असेल, ते स्वतः त्याचं पीडीएफ बनवते, जे सगळ्यांसाठी उपयोगी ठरेल. तर तुमच्या नावासही राहणार. ओके, ठीक आहे. भेटूयात उद्याच्या तासिकेत. बाय.